नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इतिहासामधले कोणते चॅप्टर्स करायचे आहेत जेणेकरून तुम्ही मॅक्सिमम स्कोर करू शकता कमीत कमी चॅप्टर्समध्ये. सेम फॉर राज्यशास्त्र. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक चॅप्टर मधले कोणते पॉइंट्स करायचे किंवा कोणते पॅराग्राफ्स करायचे ज्याच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम्स क्वेश्चन विचारले जातात. सो काय करायचं आणि काय स्किप करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला आपला चॅप्टर आहे तो म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा चॅप्टर कोणीही स्किप नाही करायचा, कारण याच्यामधून खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात आणि हा चॅप्टर मोस्ट ऑफ द वेळा आपण खूपदा वाचलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या चॅप्टर मधून यातला हा जो पहिला भाग आहे किंवा पहिलं पेज आहे याच्यामधलं मोस्टली काही विचारलं जात नाही. पण याच्यामध्ये एक कारण लिहा किंवा कारण स्पष्ट करा असा एक प्रश्न बनू शकतो. तो म्हणजे असा की इतिहास लेखनाची जी पद्धत आहे तर ती आणि वैज्ञानिक पद्धत किंवा विज्ञानासाठी वापरली जाणारी पद्धत तर ती वेगळी आहे. तर ती का वेगळी आहे याचं कारण तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. इतका कॉमन प्रश्न नाहीये किंवा विचारला जाईल असा प्रश्न नाहीये. पण एकदा जस्ट रीड करून ठेवा. इन केस आलाच तर तुम्हाला थोडंसं लिहिता आलं पाहिजे. खूप अवघड असं काही नाहीये याच्यामध्ये आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पण नाहीये. सो इफ यू वॉन्ट तुम्ही जस्ट एकदा गो थ्रू करू शकता. बाकी या पेजवरचं काही महत्वाचं नाहीये. त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय हा जो ऑरेंज बॉक्स मधला क्वेश्चन म्हणजे पॅराग्राफ आहे, तर तुम्हाला बघा शेवटचा जो काही आपला शेवटून दुसरा प्रश्न असतो, आय गेस पॅराग्राफवरचा क्वेश्चन, तर त्याच्यावरती तुम्हाला पॅराग्राफ दिलेला असतो आणि तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले असतात. तर त्याच्यामध्ये याच्यावरचा पॅराग्राफ तुम्हाला दिला जाऊ शकतो आणि अर्थात हा करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला त्या पॅराग्राफमधूनच बघून उत्तरं लिहायची असतात. सो करू नका, पण अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. आता त्यानंतर बघा इथे काय काय सांगितलंय. इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार म्हणजे काय, इतकं जनरल तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा असं काही नाही विचारलं जात. सो तुम्ही हे स्किप करू शकता. त्यानंतर पुढे बघा इथे तुम्हाला आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. अतिशय महत्वाचा पाठ सगळ्यांनी करायचा आहे. कारण नाही, टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा यासारख्या प्रश्नांमध्ये तुम्हाला आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. तर ही 4 वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे 2 मार्कांना हा प्रश्न आरामात विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन असा आहे की आधुनिक एक मिनिट, ह्याच्यापासून काय प्रश्न बनतो बरं? तुम्हाला वेब डायग्राम दिली जाऊ शकते याच्यावरती, की प्राचीन काळामध्ये जेव्हा इतिहास लिहून ठेवायची पद्धत नव्हती, तर तेव्हाच्या काळामध्ये या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जो इतिहास आहे तो आपल्याला कसा कळला? तर तुम्हाला असा एक वेब डायग्राम दिला जाऊ शकतो आणि 4 गोष्टी लिहायच्या असतील. म्हणजे 4 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे असतील. फॉर एक्झाम्पल, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला काही कहाण्या समजल्या, पराक्रमाच्या गोष्टी समजल्या, गुहाचित्रांद्वारे जतन करून ठेवलं होतं, कहाण्यांचं जतन, पोवाड्यांचं जतन, तर तुम्ही हे सांगू शकता. अगेन खूप इम्पॉर्टंट नाहीये, पण एकदा रीड करा. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर आपण पाहिलंच. हे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये किंवा आपला जो योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये येऊ शकतं, की द हिस्ट्रीज किंवा हिस्ट्री हा शब्द कुठल्या भाषेमधला आहे? तर ग्रीक भाषेमधला आहे. कुणी सगळ्यात पहिल्यांदा वापरला होता? हेरोडट्सने वापरला होता. तर या काही गोष्टी जनरल. त्यानंतर ठीक आहे, बाकी इतकं तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे रेने देकार्त. हे जे सगळे विचारवंत आहेत, तर तुम्हाला असं येऊ शकतं वेब डायग्राममध्ये युरोपातील महत्वाचे विचारवंत. तर तुम्हाला अशा पद्धतीने 4 विचारवंतांची नावं तरी माहिती पाहिजेत. कोणतेही 4. रेने देकार्त असेल, व्हॉल्टेअर असेल, मायकेल फुको असेल, लिओपोल्ड व्हॉन ट्रांके असे कुठले पण 4 विचारवंतांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. आता रेने देकार्तचं काय लक्षात ठेवायचं आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये जे विचारवंत आहेत आणि त्यांचा ग्रंथ किंवा त्यांचं पुस्तक याचं नाव तुम्हाला चुकीच्या जोडींमध्ये दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे रेने देकार्त हे नाव लक्षात ठेवायचंय आणि डिस्कोर्स ऑन द मेथड हा त्यांचा ग्रंथ पण लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला बऱ्याचदा असं विचारलं जातं की रेने देकार्त यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये कुठला विचार मांडलाय? तर जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे, असं निसंशयितरित्या स्पष्ट होत नाही किंवा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार नाही करायचा किंवा कागदांची विश्वासार्हता तपासून पाहायची. हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हा त्यांचा विचार लक्षात ठेवायचा आहे. व्हॉल्टेअरवरती प्रश्न येतो, की व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं का म्हटलं जातं? तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर. जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेलची ही काही माहिती लक्षात ठेवायची गरज नाहीये. पण त्यांचा हा जो द्वंद्ववादाचा सिद्धांत आहे, याच्यावरती द्वंद्ववादावरती संकल्पना स्पष्ट करा. खूपदा आलंय पी-वाय-क्यूजमध्ये, तर त्याच्यामुळे ते परत येऊ शकतं. लिओपोल्ड व्हॉन ट्रांकेबद्दल तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन स्किप केली तरी पण चालेल. फक्त एकदा ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा. बाकी सगळं स्किप करू शकता. कार्ल मार्क्सवरती डायरेक्टली कार्ल मार्क्सवरती लिहायला नाही विचारलं जाणार. तर कार्ल मार्क्स यांचा जो वर्ग संघर्षाचा सिद्धांत आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे हा वर्ग संघर्षाचा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे.
दुसरी गोष्ट, कार्ल मार्क्सच्या ग्रंथाचं नाव दास कॅपिटल हे पण लक्षात ठेवायचंय. त्यानंतर एनएस प्रणालीवरती संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न येतो, त्याच्यामुळे ते करायचंय. स्त्रीवादी इतिहास लेखन मोस्टली क्वेश्चन नाही विचारलं जात, बट इफ यू वॉन्ट तुम्ही एकदा रीड करू शकता. ऍक्च्युली स्त्रीवादी इतिहास लेखन भारतातलं जे आहे तर ते याच्या आधी विचारलं गेलं होतं एक्झामला 2020 की 19 आय गेस त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं. बट आता चान्सेस कमी आहेत त्याचे. नेक्स्ट आहे मायकेल फुको. तर मायकेल फुको यांच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हणतात. तर ते का म्हणतात हे तुम्हाला कारण करायचं आहे. ठीक आहे, बाकी हे सगळं स्किप केलं तरी पण चालेल. सो हा जो प्रश्न आहे अशा प्रकारचे क्वेश्चन येतात, तर हे करायचे आहेत. स्वाध्यायामधले कुठले करायचे, कुठले स्किप करायचे, तर ते ऑलमोस्ट मी सांगितले, पण तरी पण एकदा सांगते. 2 एमसीक्यूज आहेत, करून टाका, हे पण करा. टिपा लिहामध्ये ऑलरेडी मी सांगितलेले 2 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये, सो काही कॅन्सल करायची गरज नाही. हा जो क्वेश्चन आहे पहिला आणि हा तिसरा, हे दोन्ही पण दोघांचं पण आन्सर सेमच आहे. सो एकदा रीड करा आणि सोडून द्या. वर्ग संघर्षाचा करायचा आहे. ती 4 वैशिष्ट्य पण करायची आहेत. लिओपोल्ड वॉन ट्रांकी स्किप करू शकता. मायकेल फुको करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. आता बघा, याच्यामध्ये अगेन जो आपला क्वेश्चन आहे पॅरेग्राफवरचा, त्याच्यामध्ये हे येऊ शकतं, वाचायची वगैरे गरज नाहीये. डायरेक्टली एक्झाममध्ये आलं की तुम्हाला सोपेच प्रश्न येतात. तुम्ही जस्ट उतारा वाचून पण उत्तरं लिहू शकता. त्यानंतर बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेत, ज्या तुम्ही स्किप केल्या तरी पण चालतील. हे पण स्किप केलं तरी पण चालेल. आता बघा, करायचं काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हर्षचरित कोणी लिहिलंय हे माहिती पाहिजे, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. त्यासोबतच राजतरंगिणी कोणी लिहिलंय हे माहिती पाहिजे, एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. तारिक ई फिरोजशाही अगेन चुकीची जोडी ओळखामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे की तुझुक ई बाबरी कोणी लिहिलंय ते पण, आणि तुझुक ई बाबरीमध्ये बाबरने कुठल्या गोष्टींचं वर्णन केलंय हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्कांना विचारला जाऊ शकतो. सो हे करायचं आहे. हा जो ऑरेंज बॉक्स आहे स्किप केला तरी पण चालणार आहे. त्यानंतर बघा, अकबरनामा कुणी लिहिलंय, अगेन चुकीची जोडी ओळखामध्ये तुम्हाला विचारलं जाणार. बकरीवरती शॉर्ट नोट किंवा संकल्पना स्पष्ट करा विचारलं जातं, सो ते करायचं आहे. अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे सरसंचालक होते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे, एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. त्यानंतर पुढे बाकी हे मोस्टली नाही विचारलं जात, सो तुम्ही स्किप करू शकता. हे पण मोस्टली नाही विचारलं जात, हे पण स्किप करू शकता. ऍक्च्युली चान्सेस आहेत विचारण्याचे, पण तितकं काही महत्वाचं नाहीये, कारण बाकी बरेचसे प्रश्न आहेत आपल्याकडे. नेक्स्ट आहे वसाहतवादी इतिहास लेखन, मोस्टली टिपालिहामध्ये नाहीयेत, पण प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी मात्र येतं. सो हे 2 तुम्हाला करायचे आहेत, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन मध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे व.का. राजवाडे. तर यांच्या विचारांबद्दल विचारलं जातं, सो ते करायचं आहे. इव्हन सावरकरांबद्दलही विचारलं जातं की त्यांचा दृष्टिकोन काय होता राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे बघण्याचा, तर तो करायचा आहे. त्यानंतर आहे मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास, या तिघांपैकी काहीतरी एक मोस्टली विचारलं जातं एक्झाममध्ये टिपा लिहायला. सो वरचेवर तुम्ही करू शकता तिन्ही पण. थोडक्यात उत्तरं करायची आहेत. हे थोडं मोठं आहे, इतकं मोठं लिहायचं नाही आपल्या 2 मार्कांसाठी. 4 मुद्दे लिहायचे असतात फक्त. सो 4-4 मुद्दे जे आहेत तर ते प्रत्येकाचे तुम्ही करून ठेवू शकता. स्त्रीवादीचे चान्सेस खूप कमी आहेत, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, कारण ऑलरेडी हे एकदाच आलं, इतकं काही जास्त वेळा नाही आलं. पण वंचितांचा इतिहास आणि मार्क्सवादी इतिहास मात्र करायचा आहे. मार्क्सवादी लिहिताना तुम्हाला कार्ल मार्क्सवालं उत्तर इथे नाही लिहायचंय. हे उत्तर वेगळं आहे. म्हणजे अर्थात थोडासा सिमिलॅरिटी असली तरी पण उत्तराची डिमांड वेगळी आहे. ठीक आहे. सो मार्क्सवादी इतिहास म्हटलं की ते उत्तर याच चॅप्टर मधलं असलं पाहिजे. बाकी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांचं आहे, नाव लक्षात ठेवायचंय, चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. बाकी हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. रियासतकार आपण कोणाला म्हणतो, तर गोविंद सखाराम सरदेसाई. सो नाव फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. हे अशा प्रकारचे वेब डायग्राम इतके अवघड तुम्हाला एक्झाममध्ये नाहीयेत, स्किप केलं तरी पण चालेल. हे तिन्ही ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. मोस्टली इतकी नावांचा तक्ता वगैरे पूर्ण करायला तुम्हाला नाही विचारलं जाणार, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. मार्क्सवादी सगळ्यांनी करायचं आहे. पुढे आहे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे काय असं जनरल क्वेश्चन नाही विचारला जात, पण उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन याच्यामध्ये तुम्हाला कुठले पण विषय दिले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तत्वज्ञानावरती 2 मार्कासाठी लिहा किंवा विज्ञानावर लिहा, तंत्रज्ञानावर लिहा. तर मोस्टली तत्वज्ञान, विज्ञान कुठे गेलं? तत्वज्ञान, विज्ञान, मानव्य ज्ञानशाखा एवढे 3 मुद्दे करा, बाकी ठीक आहे. आफ्टर दॅट उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, मोस्टली याच्यावरती क्वेश्चन नाही बनत, सो स्किप केलं तरी पण चालेल.
याच्यावरती मात्र क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला इथे ना स्वाध्यायामध्ये एक प्रश्न बघायला मिळतोय, तर त्या पॅटर्नचा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारला जातो. लेट मी शो यू. हा बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला त्यातून विचारला जाऊ शकतो. सो त्यासाठी ते उत्तर करायचं आहे, हे वाला उत्तर. ठीक आहे. मूर्त अमूर्त कुठले आहेत, दोन्ही पण करायचे आहेत. नैसर्गिक वारसामध्ये मोस्टली नावं सफिशियंट आहेत, एक्सप्लेनेशनची काही गरज नाहीये. सो हे जे चार्ट्स आहेत सगळे, हे तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये पण विचारले जातात. त्याच्यामुळे एकदा रीड वगैरे करण्याचं ट्राय करा आणि जर नसेल होत तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त एवढंच की मग इतर कुठल्या चॅप्टर मधून जी चुकीची जोडी ओळखा बनतात तर ते स्किप करू नका. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, शक्यतो हे लॉजिकली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप अवघड किंवा नवीन नवीन अशा गोष्टी नाही विचारल्या जात ज्या जनरली तुम्हाला माहिती असतील, किंवा या ठिकाणी जे एक्झाम्पल आहे तर मोस्टली अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा माहिती असेल अशाच प्रकारचं. जास्त अवघड अवघड नाही विचारलं जात. तुम्हाला हे माहिती पाहिजे की कास पठारचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. एमसीक्यूज मध्ये आलं तर करू शकता. बाकी ठीक आहे, तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे. हे मोस्टली इतका डीप म्हणजे ह्याच्यावरती असं काही खूप स्ट्रॉंग असा प्रश्न बनेल असं नाहीये. अभिलेखकाराबद्दल आपण 9th चॅप्टर मध्ये बघणार आहोतच, सो आपण तिथे याचं उत्तर करू शकतो. डन. एमसीक्यूज करा, 2च आहेत, हे पण करा. उपयोजित लेखन म्हणजे काय, मोस्टली नाही विचारलं जात. अभिलेखागार आपण 9th चॅप्टर मधून करूया, कारण अर्थात तिथे त्याचं कॉन्टेंट जास्त अवेलेबल आहे. तंत्रज्ञानाचा इतिहास हा हे करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हा हे पण तुम्हाला करावं लागेल, सेकंड निकष वगैरे. बाकी हे काही करायची गरज नाहीये तिन्ही पण. यातलं ऑलरेडी आपण विज्ञान फक्त करा. कला व्यवस्थापन वगैरे मोस्टली नाही विचारलं जात. विज्ञान करा फक्त. ठीक आहे. डन. त्यानंतर पुढे आहे भारतीय कलांचा इतिहास. कला म्हणजे काय असं जनरल क्वेश्चन तर नाही येणार, पण ऍटलिस्ट तुम्हाला आलं तर माहिती पाहिजे. लोककला आणि अभिजात कला हा पॅसेज करायचा आहे. लोककला आणि नृत्यकला यू कॅन स्किप. त्यानंतर मराठा चित्रशैलीवरती तुम्हाला टिपा लिहायला विचारलं जातं, सो हे करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज चित्रकला असं काही ठराविक लिहायला वगैरे विचारलं जात नाही. लोकचित्रकलावरती पण असं लिहा असं येत नाही, त्याच्यामुळे म्हणजे टिपा लिहा वगैरे असे प्रश्न मोस्टली नाही आहेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे, वारली चित्रकलेबद्दल जनरल इन्फॉर्मेशन आलीच एमसीक्यू मध्ये. तर त्यानंतर अभिजात चित्रकला असं टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा यांच्यामध्ये मोस्टली येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. सो मुघल सम्राट अकबरच्या काळामध्ये पर्शियन आणि भारतीय चित्रकला चित्रकार जे आहेत तर त्यांच्या शैलीमधून मुघल लघुचित्र शैलीचा उदय झाला. तर हे तुम्हाला कुठेतरी एमसीक्यू मध्ये टाकले तर टाकतील, इतकं महत्वाचं नाहीये, पण ठीक आहे. युरोपीय चित्रशैली तुम्ही स्किप करू शकता. शिल्पकलामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की हे जे आपलं सारनाथ अशोक स्तंभावरचं जे काही चित्र आहे, आय मीन शिल्प आहे, तर तेच आपल्या राष्ट्राचं मानचिन्ह सुद्धा आहे. हे युजली डिरेक्टली एक्झाम मध्ये असं लिहा असं नाही विचारलं जात. अभिजात शिल्पकला शैली पण तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. त्यानंतर इंडोनेशियामधला जो बोरोबुदूर आहे तर हा जगातला सगळ्यात मोठा स्तूप आहे, एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचंय. आणि त्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून पण दर्जा दिलाय. कुशाण काळामध्ये मथुरा चित्रशैली उदयास आली, अगेन एमसीक्यू साठी, बाकी स्किप करू शकता. स्थापत्य आणि शिल्पकलावरती संकल्पना स्पष्ट करा विचारलं जातं. त्यानंतर ह्याच्यामध्येच द्रविड आणि नागर दोन्ही पण येईल स्थापत्य आणि शिल्पकलामध्ये, सो ते पण ह्याच्यामध्येच करायचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. हेमाडपंथी शैलीवरती मोस्टली टिपा लिहामध्ये विचारलं जातं, सो ते करायचंय. नेक्स्ट आहे मुघल, कुठे गेला तो पॉइंट. सो मुघल स्थापत्य शैली किंवा मुस्लिम स्थापत्य शैली याच्यावरती पण प्रश्न येतात. सो तुम्हाला ताजमहाल, कुतुब मिनार, गोल घुमट याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. बाकी याचं इतकं काही हे नाहीये, हे आपण परत पुढच्या चॅप्टर्स मध्ये करणार आहोतच. आय गेस 9th मध्ये की 9th मध्ये आपण करणार आहोत आय गेस, सो तिथे आपण बघूया. हे आता स्किप करू शकता, स्किप करू शकता, स्किप करू शकता, कारण ह्याच्यावरती डिरेक्ट असा क्वेश्चन नाहीये, सो यू हॅव ऑप्शन.
नेक्स्ट आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये संकल्पना चित्र बनवण्यामध्ये येऊ शकतं, की उत्तर भारतातील विचारलं जाईल म्हणजे मध्ये असं दिलं जाईल, की काय म्हणूया आपण याला नृत्यशैली दिलं जाईल किंवा शास्त्रीय नृत्य असं मध्ये दिलं जाईल आणि मग असं इथे उत्तर भारतीय आणि परत ॲरो करून तुम्हाला इथे ब्लँक दिलं जाईल. मग तुम्हाला लिहायचंय कथ्थक किंवा महाराष्ट्र दिलं जाईल इथे आणि इथे लिहायचंय लावणी किंवा लावणी दिलं जाईल तुम्हाला महाराष्ट्र लिहायचंय. तर अशा प्रकारे वेव्ह डायग्राम येऊ शकतं यासाठी. सो त्यामुळे तुम्हाला हे जे आहे हा पॅराग्राफ तर तो करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 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 हा सवाई गंधर्व इथे ठीक आहे, हे एमसीक्यू साठी एवढं महत्वाचं नाहीये, बट ओके. कला उपयोजित कला करायचे. डन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रसार माध्यमे म्हणजे काही जनरल डेफिनेशन लक्षात ठेवा. कुठलाही क्वेश्चन आला आणि तुम्हाला त्याचं उत्तर आठवत नसेल तर तुम्ही इन शॉर्ट प्रसार माध्यमे म्हणजे काय असं त्याची डेफिनेशन तरी ऍटलिस्ट लिहून येऊ शकता. ते खूप लास्ट स्टेज आहे म्हणजे अगदीच काही नाही आठवलं तर, बट असं करू शकता. नेक्स्ट आहे वर्तमानपत्रे. यू कॅन स्किप दिस. पण असं येऊ शकतं की लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हटलं जातं ऍक्च्युली वर्तमानपत्रांना, हे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी एकदा आलं होतं कोणत्या तरी पेपरमध्ये, बट एकदाच आलं होतं. सो रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण इफ यू वॉन्ट तुम्ही वाचू शकता एकदा हे. बेंगॉल गॅझेट, तर याच्यावरती प्रश्न एमसीक्यूज मध्ये विचारला जातो की सगळ्यात एकतर पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे हे भारतामधलं, तर कुणी सुरू केलं त्याचं नाव वगैरे 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 लक्षात ठेवायचं आहे. दर्पण अगेन तुम्हाला वर्तमानपत्र आणि त्याचे संस्थापक कोण होते, आय मीन सॉरी संपादक कोण होते त्यांचं नाव लक्षात ठेवायचंय. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. आणि दर्पण मधून काही महत्वाच्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या तर त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, या एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. इतकं एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये, बट तरी पण इफ यू वॉन्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रभाकर, हे जे वर्तमानपत्र आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये शतपत्री प्रसिद्ध केलेली आहेत लोकहितवादी यांची. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय मध्ये काय सांगितलंय, नकाशे जे आहेत तर ते सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्ञानोदयमधून फर्स्ट सगळ्यात पहिली जी आपली रेल्वे आहे भारतामध्ये ती जेव्हा सुरू झाली होती तर त्याच्याबद्दल पण न्यूज मिळते. हे मोस्टली इतकं महत्वाचं नाहीये, बट तरी पण इन शॉर्ट आलंच एक्झाम मध्ये तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो दॅट्स वाय. त्यानंतर नेक्स्ट आहे हे थोडीशी नावं लक्षात ठेवा आली एमसीक्यू मध्ये तर त्यासाठी. बाकी हे तर तुम्हाला माहिती असेल, केशरी आणि मराठा, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेली वर्तमानपत्र आहेत वगैरे. नियतकालिके म्हणजे काय, संकल्पना स्पष्टीकरणामध्ये आला तर येईल, खूप रेअर चान्सेस आहेत कारण बरेचसे इतर पण प्रश्न बनू शकतात. बाळशास्त्री जांभेकर यांचं पहिलं मासिक दिग्दर्शन आहे आणि पहिलं वृत्तपत्र दर्पण आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको व्हायला. आणि प्रगती हे त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं साप्ताहिक आहे, हे पण लक्षात ठेवा कारण मोस्टली नावांमध्ये कन्फ्युजन होतं. बाकी हे स्किप करायचे. वेब पत्रकारिता पण इतकं काही महत्वाचं नाहीये, स्किप करू शकता. आकाशवाणीवरती मध्ये पॅरेग्राफवरचे क्वेश्चन विचारले जातात, सो हे त्यासाठी महत्वाचं आहे. दूरदर्शन थोडंसं वाचून घ्या आलं एक्झाम मध्ये तर. प्रसार माध्यमांची आवश्यकता महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतं. चिकित्सक आकलन पण तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे, मग ते हिटलरच्या रोजनिशीचं. व्यावसायिक क्षेत्र आहे, स्किप करू शकता, हे पण स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे, बाकी तुम्ही स्किप करू शकता. हा पण पॅसेज आय गेस आधी येऊन गेलाय पीवायक्यूज मध्ये पॅसेजवरच्या आन्सर्ससाठी. सो परत याचे चान्सेस कमी आहेत, पण इफ यू वॉन्ट तुम्ही प्रॅक्टिससाठी रीड करू शकता. नेक्स्ट आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. मनोरंजनाची आवश्यकता करायचं आहे, एक्झाम मध्ये येतं. कठपुतळ्यांचा प्रयोग वगैरे इफ यू वॉन्ट यू कॅन रीड, बट स्किप केलं तरी पण चालेल. दशावतारी नाटक करायचं आहे, एक्झाम मध्ये विचारलं जातं. भजन वगैरे नाही केलं तरी पण चालेल, कीर्तन पण यू मे स्किप. हे तुम्हाला आलं तर पासेजसाठी येऊ शकतं. ललित वगैरे पण इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल कारण आलंच तर तुम्ही थोडक्यात पण काहीतरी लिहू शकता. तुम्हाला भारुड म्हणजे काय माहिती आहे, तुम्हाला संत एकनाथांची भारुडांबद्दल माहिती आहे. सो तुम्ही आलाच क्वेश्चन तर काहीतरी ठोकून तरी येऊ शकता,
पण स्पेसिफिक असा क्वेश्चन येईलच, इतका महत्वाचा असं हे टॉपिक्स नाहीयेत. सो तमाशावरती मोस्टली क्वेश्चन बनतो, करण्याचं तेवढं कॉन्टेंट पण आहे उत्तर लिहिण्याइतपत. सो हे करा. मराठी रंगभूमी करायचं आहे, क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये ॲक्चुअली असं आहे, की ही जी सगळी नाटकं आहेत आणि त्यांचे जे काही लेखक आहेत, तर त्यांचं नाव चुकीची जोडी ओळखामध्ये वगैरे विचारलं जातं. संगीत मानकमान असेल किंवा एकच प्याला असेल, तर हे तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये विचारलं जाणार, मूकनायक वगैरे. त्याच्यामुळे ही नावं एकदा वाचून घ्या. यातली पण बरीचशी नावं तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. सो जस्ट एकदा नजर टाका त्याच्यावरती. उत्तरं लिहायला नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये येऊ शकतात. हे मोस्टली नाहीयेत एक्झाममध्ये. चित्रपट असं काही स्पेसिफिक क्वेशन्स नाहीयेत, सो स्किप करा. हां, पण या ठिकाणी तुम्हाला असे काही क्वेशन्स बनू शकतात. सैरंध्री वगैरे असेल, याच्यावरती एमसीक्यूज बनू शकतात किंवा कुठे गेला तो चित्रपट? येस, राजा हरिश्चंद्र याच्यावरती एमसीक्यूज बनू शकतात. बाकी ठीक आहे. बाकी यू मे स्किप. त्यानंतर नाटक, चित्रपट वगैरे स्पेसिफिक असे काही क्वेशन्स नाहीये, सो तुम्ही स्किप करू शकता. मराठी रंगभूमी आणि हे 2 तर करायचेच आहेत कंपल्सरी. भारुडे करायचं तर करू शकता तुम्ही. पण नाही केलं तरी पण तुम्हाला स्वतःला काहीतरी लिहिता येईलच, कारण इट्स इझी टू राईट. बट अगेन एकदा रीड करून जा, नो इश्यू. हे करू शकता. हे स्किप केलं तरी पण चालेल. हे फर्स्ट करा. ठीक आहे, डन. बाकी आहे खेळ आणि इतिहास. खेळाचं महत्त्व करायचं आहे. खेळ म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा. खेळाचं महत्त्व आलं की त्याच्यामध्ये तुम्ही ही एक डेफिनेशन टाकू शकता. हे स्किप केलं तरी पण चालेल. खेळाचे प्रकार करायचे आहेत, एक्झाममध्ये खूपदा विचारले जातात, सो ते करायचं आहे. त्यानंतर खेळाच्या स्पर्धा तुम्हाला वेब डायग्राममध्ये येऊ शकतात. 4 स्पर्धांची नावं लिहायची आहेत. ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांचा जो काही जन्मदिवस आहे किंवा वाढदिवस आहे, तर हा 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. हे पण लक्षात ठेवायचंय. खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण एक्झाममध्ये विचारलं जातं. खेळांचं साहित्य आणि खेळणी इतकं महत्वाचं नाहीये, पण ठीक आहे, रीड करून ठेवा. खेळणी आणि इतिहास स्किप केले तरी पण चालेल. खेळ आणि संबंधित चित्रपट हे नाही केलं तरी पण तुम्ही मनाने पण लिहू शकता. इफ यू वॉन्ट एकदा रीड करा. कोणते पण एक्झाम्पल्स चालतील, याच्यामध्ये दिलेत ते पण किंवा तुमच्या मनाचे पण. व्यावसायिक संधी यू मे स्किप. ठीक आहे, डन. पर्यटन आणि इतिहास, पर्यटनाची परंपरा वगैरे, वगैरे, वगैरे. पर्यटन म्हणजे काय एक डेफिनेशन लक्षात ठेवा. आलंच एक्झाममध्ये कुठे तर तुम्ही लिहू शकता पर्यटन म्हणजे काय. याच्यामध्ये मोस्टली मार्को पोलोवरती येतं लिहायला टिपालिहामध्ये, तर ते करायचं आहे. कुकने पर्यटक तिकिटे विकण्याची एजन्सी सुरू केली, हे एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. विष्णुभट गोडसे यांचा माझा प्रवास हे जे प्रवास वर्णन आहे, तर याच्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढा जो झाला होता, तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे 1857चा, तर ते आलंच एमसीक्यूज मध्ये, खूप रेअर आहे, बट ठीक आहे. पर्यटनाचे प्रकार हे मेन अट्रॅक्शन आहे या चॅप्टरचं. तर कुठल्याही प्रकारावरती तुम्हाला एक्झाममध्ये टिपालिहावरती येऊ शकतं. बट मोस्ट ऑफ द टाइम ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, कुठे गेला आपलं कृषी पर्यटन याच्यावरतीच क्वेश्चन्स येतात. कुठलं ऐतिहासिक, भौगोलिक, कृषी आणि लईत लई आलंच तर आरोग्य. ठीक आहे, बस. बाकी नाही गेलं तरी पण चालेल. पर्यटनाचा विकास तुम्हाला असं येऊ शकतं की पर्यटन ठिकाणी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, असं एक ओपन एंडेड क्वेश्चन असेल. म्हणजे ज्याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाने लिहू शकता विचार करून. सो तेच ते ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन कसे कराल, असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे की पर्यटनामुळे आतिथ्य क्षेत्रामधल्या व्यावसायिक संधी कशा वाढतायत, असा प्रश्न बनू शकतो इथून. याच्यावरती बघा हे असं येतं, वेब डायग्राम्स येतात की महाराष्ट्रामधली थंड हवेची ठिकाणे, मग जी या पुस्तकामध्ये आहेत तीच लिहायची, किंवा महाराष्ट्रामधली धार्मिक स्थळे, तर जी पुस्तकामध्ये लिहिली तीच. भले तुम्हाला इतर किती पण माहिती असतील, नाही लिहायचं. पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेत तेच आले पाहिजेत. महाराष्ट्रामधली धरणं किंवा महाराष्ट्रामधलं अभयारण्य, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. सो त्यासाठी यातली चार नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कुठली पण 4 थंड हवेची ठिकाणे, कुठली पण 4 अभयारण्ये, जे पण 4 लक्षात ठेवा फक्त. हे तुम्हाला भिलार गावाबद्दल माहिती असलं पाहिजे, पुस्तकांचं गाव म्हणतात त्याला. बाकी हे सगळं स्किप करू शकता. हे बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन बनू शकतो. जागतिक वारसा स्थळे आहेत. तुम्हाला सेम महाराष्ट्रामधली ठिकाणे पण ह्याच्यामध्ये विचारली जाऊ शकतात. नेक्स्ट आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. हे स्किप करू शकता. इथे तुम्हाला मौखिक, लिखित आणि भौतिक, मोस्टली मौखिकवरती नाही विचारलं जात, भौतिकवरतीच मोस्टली इथे क्वेश्चन विचारला जातो की उपयुक्त प्रशिक्षण काय आहे आणि भौतिक साधनं काय आहेत. तर भौतिक करायचं आहे. अगेन तुम्हाला लुव्र संग्रहालय, फ्रान्स वगैरे अशा जोड्या
चुकीची जोडी ओळखामध्ये विचारलं जाऊ शकतं. सिमिलरली ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. ही जी सगळी नावं आहेत ती तुम्हाला चुकीच्या जोडीमध्ये विचारली जाऊ शकतात किंवा इव्हन संकल्पना चित्र पूर्ण करा याच्यामध्ये पण हे सगळं तुम्हाला दिलं जाऊ शकतं. भारतीय संग्रहालय टिपा लिहायला येतं. अगेन हे पण चुकीची जोडी ओळखामध्ये विचारलं जातं. हे जस्ट रीड करा आणि हे कुठल्या शैलीमध्ये लिहिलंय इंडो गोथिक हे माहिती पाहिजे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं तर. ग्रंथालय अभिलेखागार हा आवर्जून करायचंय तुम्हाला, हे दोन्ही पण एक्झाम मध्ये विचारलं जातं. कोश वाङ्मय मध्ये बघा हे इनिशियली जी प्रस्तावना दिली आहे हे नाही केलं तरी पण चालेल, पण कोशांचे प्रकार असं तुम्हाला वेब डायग्राम येऊ शकतो ज्याच्यामध्ये ही 4 नावं लिहायची असतात. ह्याच्यावरती युजली तुम्हाला टिपा लिहा वगैरे असं नाही विचारलं जात, सो यू कॅन स्किप. कोश आणि इतिहासवरती टिपा लिहा येऊ शकतं, इतिहास संबंधित कोश वगैरे ठीक आहे, यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे विश्वकोशवरती टिपा लिहा येऊ शकतं, सेम फॉर संज्ञाकोश. हे आलं तर चुकीची जोडी ओळखा त्याच्यामध्ये. डन, सगळे पॉइंट्स कव्हर केलेत आपण. सरस्वती सरस्वती महाल ग्रंथालय याच्यावरती पण टिपा लिहा विचारले जातात, सो हे करायचे, हे मी मिस आउट केलं होतं, तेच मी बघते की काहीतरी राहिले. सरस्वती महाल ग्रंथालय करायचं आहे. ओके डन. इथे कोणता टॉपिक राहिलाय का? नाही, मोस्टली याच्यामधलं नाही विचारलं जात काय. ठीक आहे डन. हे क्वेश्चन्स करायचे आहेत. अभिलेखागाराचं क्वेश्चन करायचं आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता असते असं कारण विचारलं जाऊ शकतं. विश्वकोश करायचे आणि सरस्वती महाल ग्रंथालय करायचे, कोशांचे प्रकार आणि हे दोन्ही पण क्वेश्चन्स जे की ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काय करायचं आणि काय नाही करायचं याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल. सेम व्हिडिओ तुम्हाला राज्यशास्त्रासाठी हवा आहे का, प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, सो दॅट मी ते पण व्हिडिओज अपलोड करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.